नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। येत्या 23 एप्रिलला आलेला आहे गुरु पुष्य अमृत योग। गुरु पुष्य नक्षत्रामध्ये केलेले शुभ कार्य यश आणि समृद्धी प्रदान करते। मंडळी 23 एप्रिल 2026 रोजी गुरु पुष्य अमृत योग तयार आहे। तर हा योग ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ आणि सिद्धी योग मानला जातो। गुरुवारी पुष्य नक्षत्र जुळून आल्यावर तयार होतो। तर नवीन व्यवसायाला सुरुवात देखील करू शकता। तसेच या दिवशी बघा नवीन घर, वाहन किंवा कोणतीही गुंतवणूक तुम्ही करू शकता। हा दिवस खूप असा अत्यंत पवित्र दिवस आहे आणि म्हणून अशा पवित्र दिवशी आपण आपल्या मुलांसाठी म्हणजे मुलांच्या लग्नात जो काही अडथळे निर्माण होत आहेत, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम अडचणी हे निर्माण होत असतात, तर अशा वेळी आपण काही उपाय काही सेवा केल्या तसेच आपल्याला या दिवशी म्हणजे गुरु पुष्य अमृत योगावरती आपण गाईला ही वस्तू खाऊ घातल्याने आपल्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही पितृदोष आहे, नजर दोष आहे, कुंडलीमध्ये काही समस्या आहेत, राहू केतू शनी शुक्राची काही साडेसाती असेल तर ती देखील दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल। आणि म्हणून अशा ह्या पवित्र दिवशी आपण गाईला ही वस्तू आहे तर ती खाऊ घालायची आहे। मंडळी, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा। तर मंडळी, लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, म्हणजे मराठी मेघना या यूट्यूब चॅनलवरती लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, ज्यामध्ये बऱ्याच मुलामुलींचे लग्न देखील ठरलेला आहे। तसे मला कमेंट आलेला आहे, तर ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर गुरु पुष्य अमृत योग हा गुरुवारी आल्यामुळे त्याला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे। तर या दिवशी बघा आपण गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे। तर हा उपाय आहे, तर हा उपाय कोणी करावा, तर हा उपाय घरातील कोणत्याही सदस्याने केला तरी देखील चालेल। घरातील मुलाचे आई वडील असतील किंवा भाऊ बहीण असेल, बहिणी असेल, त्यांनी केला तरी देखील चालेल, किंवा स्वतः मुलं असेल तरी देखील त्यांनी हा उपाय केला तर अतिशय उत्तम आहे। तर मुलं हा उपाय करत असेल तर मुलांनी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करता वेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि या दिवशी तुम्हाला पिवळे कपडे आवर्जून घालायचे आहेत। जर तुम्हाला पिवळे कपडे घालणे शक्य नसेल तर मग तुम्ही पिवळा रुमाल जवळ ठेवायचा आहे। आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे। अर्घ्य देता वेळेस तुम्हाला जो पाण्याचा तांब्या आहे त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की थोडीशी हळद घ्यायची आहे, त्याच्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि ती ओली करायची आहे आणि त्याचा एक टिपका आपल्या नाभीला लावायचा आहे, एक आपल्या कंठाला लावायचा आहे आणि एक टिपका आहे तर तो आपल्या कपाळाला लावायचा आहे। यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये जो गुरुग्रह आहे तर तो स्ट्रॉंग होईल आणि लग्नाचे योग तुमच्या कुंडलीमध्ये निर्माण होतील। तर पहा, हा उपाय जर मुलं करत असेल तर मुलांनी अशा प्रकारे करायचा आहे, किंवा जर मुलांना वेळ नसेल, आजकाल आपण पाहत असतो की मुले जॉब निमित्ताने व्यवसाय निमित्ताने बाहेर राहत असेल तर मग मुलाचे आई वडील हा उपाय करत असेल तर त्याने देखील सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे आणि आपला देवघर आहे तर देवघरामध्ये आपण एक तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहेत, श्री हरी विष्णू असेल, माता लक्ष्मी असेल त्यांची विधिवत पूजा करायची आहे, त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे। तसेच त्यांना पिवळी फुले आहेत तर ती अर्पण करायची आहेत, पिवळी मिठाई असेल तर ती अर्पण करायची आहेत। त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, त्यांची देखील आपण विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची आहे। तर पहा, या उपायासाठी तुम्हाला 125 ग्रॅम चणा डाळ आणायचे आहेत। म्हणजे गुरुवारी गुरु पुष्य अमृत योग आहे तर आदल्या दिवशीच आपल्याला रात्रीचे चणा डाळ 125 ग्रॅम आहे तर ती भिजत ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे की आपल्या किचनमध्ये जायचं आहे आणि एक भाकरी बनवायची आहे किंवा चपाती बनवायची आहे। चपाती किंवा भाकरी आपण एखाद्या प्लेटमध्ये ठेवायची आहे, त्याच्यामध्ये आपण चणा डाळ आहे 125 ग्रॅम, ती चणा डाळ त्याच्यामध्ये ठेवायची आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडासा गूळ ठेवायचा आहे आणि मग ती प्लेट आहे तर ती आपण आपल्या देवघरासमोर आणायची आहे आणि एक तांब्या भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, ते देखील तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहे। त्याच्यानंतर जर हा उपाय मुलाचे आई वडील करत असेल तर त्यांनी आपल्या देवघरासमोर जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आहे, तर यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजर दोष आहे, पितृदोष आहे, लोकांची वाईट नजर आहे तर ती संपूर्णपणे दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होऊ द्या, असं तुम्हाला मनापासून बोलायचं आहे। किंवा जर हा उपाय स्वतः मुलगा किंवा मुलगी करत असेल तर त्याने देखील आपले दोन्ही हात जोडायचे आहेत, आपले इष्टदेव कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरी विष्णू माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या लग्नात जो काही विघ्न येत आहेत, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम अडचणी ह्या येत आहेत तर त्या दूर होऊन माझं लग्न हे लवकरात
लवकर होऊ दे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आपले दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे। आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तिथे बसायचं आहे आणि मग तुम्हाला हा मंत्र 108 वेळा बोलायचा आहे। तुम्हाला हा मंत्र बोलता वेळेस तुम्हाला एखादी तुळशीची माळ असेल तर ती जवळ ठेवायची आहे, कारण तिच्यामध्ये 108 मणी असतात, म्हणजे आपल्याला चुकायला नको म्हणून तुळशी माळ जवळ ठेवायची आहे आणि हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे। जर आपण हा उपाय आपल्या मुलासाठी करणार असेल तर मग तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे। ओम सृष्टीकर्ता मम पुत्र विवाह कुरु कुरु स्वाहा। हा मंत्र तुम्हाला मुलासाठी बोलायचं आहे। जर तुमची मुलगी असेल तर मग तुम्हाला अशा प्रकारे मंत्र बोलायचा आहे। ओम सृष्टीकर्ता मम पुत्री विवाह कुरु कुरु स्वाहा। समजा हा उपाय स्वतः मुलगी किंवा मुलगा करणार असेल तर त्याने अशा प्रकारे मंत्र बोलायचा आहे। ओम सृष्टीकर्ता मम विवाह कुरु कुरु स्वाहा। मंत्र एकदम साधा आणि सोपा आहे। हा मंत्र तुम्हाला 108 वेळास बोलायचा आहे, कमी नाही आणि जास्त नाही, 108 वेळास तुम्हाला हा मंत्र बोलायचं आहे। मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ही जी प्लेट आहे, ज्या प्लेटमध्ये आपण एक चपाती किंवा भाकरी घेतलेली आहे, त्याच्यावरती चणा डाळ ठेवलेली आहे, गूळ ठेवलेला आहे, तर ही प्लेट घ्यायची आहे। एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, थोडंसं हळद कुंकू असेल तर ते देखील तुम्हाला बरोबर घ्यायचं आहे। आणि मग तुम्हाला जिथे कुठे गाय असेल तिथे तुम्हाला जायचं आहे। जर तुमच्या जवळपास कुठे गाय नसेल तर मग तुम्ही सरळ गोशाळेमध्ये जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जे पाणी आपण घरून घेतलेलं आहे तर ते पाणी गायीच्या चारी पायांवरती तुम्हाला ओतायचं आहे आणि मग त्याच्यानंतर हळद कुंकू गायीला लावायचं आहे। आणि मग आपण जी भाकरी आणलेली आहे तर ती भाकरी आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि गायीला खाऊ घालायची आहे। तर ती भाकरी अशा पद्धतीने गायीला खाऊ घालायची आहे की गायीची जीभ आहे तर ती आपल्या हाताला स्पर्श होईल, अशा पद्धतीने तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे। पहा, आपल्याला या दिवशीच गायीला भाकरी का खाऊ घालायची आहे तर बघा, पौराणिक मान्यता आणि आख्यायिकेनुसार गाय हे विष्णूंचेच रूप आहे। गायी सर्व वेदमयी आहेत आणि वेद गाय आहे। भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण ज्ञान गोचरणातूनच मिळालेले आहे। गायीच्या शरीरात 33 कोटी देवी देवतांचा वास असतो, त्यामुळे गायीची सेवा करणे म्हणजे सर्व देवांची पूजा करण्यासारखं आहे। तसेच गायीला कामधेनू मानले जाते, जी भक्तांच्या इच्छा पूर्ण करते आणि जीवनात आध्यात्मिक, आरोग्य विषयक आणि आर्थिक लाभ देते। गायीची सेवा, पूजा आणि तिला चारा भरवल्याने माणसाच्या पापांचा नाश होतो आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो। गायीच्या गोठ्यात राहणं म्हणजे मानसिक शांतता देते। गायीच्या सानिध्यात राहिल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते। गायीला भाकरी खाऊ घातल्यामुळे आपल्या मनोकामना इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात। मुलांच्या कुंडलीमध्ये किती भयंकर दोष असेल तर तो दूर होऊन मुलांचं लग्न हे काही दिवसामध्येच ठरत असतं। म्हणून आपल्याला गायीला भाकरी खाऊ घालायची आहे। जर भाकरी खाऊ घातल्यानंतर तुम्हाला गायीभोवती प्रदक्षिणा मारायच्या आहेत, म्हणजे जर गाय गरीब असेल तर तुम्ही गायीभोवती प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि गायीच्या पाठीवर जो उंबरठा असेल तर त्याला देखील स्पर्श करायचा आहे। गायीच्या पायाची माती आपल्या कपाळी लावायची आहे। तर एकदम साधा आणि सोपा हा उपाय आहे। तर गुरु पुष्य अमृत या योगावरती आपण जर गायीला ही भाकरी खाऊ घातल्याने मुलांच्या कुंडलीत किती भयंकर दोष असतील तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल, म्हणजे काही दिवसामध्येच मुलांच्यासाठी स्थळ यायला सुरुवात होईल, घरामध्ये आनंदाच्या वार्ता समजतील। तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर इतर तुमचे मित्रमैत्रिणी असतील ज्यांचं लग्न ठरलेलं नाही अशा मित्रमैत्रिणींना शेअर करा, त्यामुळे त्यांचंही लग्न लवकरात लवकर ठरेल। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।